नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या जाधव ब्लॉग्समध्ये. तर आज आहे महाशिवरात्री. तर आज आपण लवकर उठलो आहे आणि आता थोड्या वेळात प्रसाद वाटप करायला जाणार आहे. आणि शक्यतो शिवमंदिर आपल्या इथं पण उघडलेलं आहे पाठीमागच, तर तिथं पण जाणार आहे आपण. बघू. आणि प्रसाद वाटप केल्यानंतर आपण जत्रा वगैरे फिरायला वगैरे असं किंवा मित्राचं सुद्धा दुकान वगैरे टाकलं आहे तिकडं सुद्धा जाणार आहे. आज खूप मजा मस्ती करणार आहे आपण. तर भेटूया आपण पुढे, बघूया काय काय करणार आहे. पोचलो आहे नवरीनगरला. इथं प्रसाद वाटप करतोय आता. आणि आपले मित्रसुद्धा आहे, बसलेला आहे इथं. तर गाईज आपण थोडे थोडे फुटेज टाकत राहू. आपला ब्लॉग जास्त मोठा पण नाही करायचा आपल्याला. भेटू आपण लवकर. रुक जा आपण आलोय आता शिवमंदिरच्या इथं. आपल्या मित्रांनी वडापावचा स्टॉल वगैरे लावलेला आहे. त्याचा वडापाव खूप मस्त लागतो, उत्तम लागतो. बघा. हाय गाइस. थंडा पाणी पडलं, थंडा गरम गरम वडापाव. ए भाई 50 का चुट्टा दे. बघू शकता इथं भरपूर क्राऊड आहे. जर कोणाला ऑर्डर वगैरे करायची असेल तर तुम्ही सांगा मला, मी याला देईल ना. पैसे दे ना, कस्टमर उभे आहे ना. तर गाईज खूप जत्रामध्ये गर्दी आहे. मजबूतवाले लोक आपले फ्रेंड्स आहेत. फुल क्राऊड आहे. पोरं खूप मस्ती करतायत, येडेच आहे चालू आहे. गाईज फुल क्राऊड आहे, फुल क्राऊड म्हणजे फुल क्राऊड. यो आपला मित्र सुमित पवार. नमस्कार भावना. एनिथिंग लपडा. तर गाईज आपल्याला हे सर्व राईड फुकट आहेत म्हणून काय टेन्शन नाही. कुठल्याही राईडमध्ये आपण फिरू शकतो. फुल मजा करू. ह्यो माणूस नगरपालिकेमध्ये कामाला आहे.
काही असेल ह्याला contact फोन करा. करू नका मला ये अंदर अंदर वो बोट बैठेंगे यार गर्दी बघ. शिव मंदिरला फुल क्राऊड आहे. ऑटो जायचं ऑन. आपण गायब होऊ चल. लय गर्दी आहे रे. बसायला आपल्याला गाइस बघू शकता तुम्ही किती राईड आहेत. भरपूर साऱ्या राईड आहे. आपण बघूया किती जमतंय कशात कशात बसायला. कुठे आपली पोरं हरवली ना. हाय 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 पोरं पण आहेत. गर्दी पण भरपूर आहे. रेडी रेडी बाहेर पडला. काय माझी बारी माझी बारी. अरे माझा तर नशीब काय रे काय सीन नाही तुला. अरे पाणी आलतंय काय असं टाक असं टाक असं टाक. चिटी नाही करत टेबल असं टाक. तो फिरकी मारतो. माझे दिवस पलटले वाटतं. तू आहे ना आला 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 काय भेटतो बघू ना. आपण काय घेऊ शकतो. हे काय काय पाहिजे आपला फ्रीज मॅग्नेट आहे, फोटो फ्रेम आहे, काय म्हणते थांब ना दुसरं बघ ना अजून काय थांब ना. हा ठीक आहे. मॉन्स्टरचा मॉन्स्टरच घेतो. तर गाईज आपण आता जस्ट तिकीट काढलेले आहेत आपल्या राईडचे. बघू आता कशी मजा येते. आपण ही राईड चॉईस केली. जातो आवाज. चलिए बादशाह. आता भावांनो आपले राईड आता चालू होत आहे. आपण मी लय वेळा बसलोय पण हा पहिल्यांदा बसलोय. पहिल्यांदा बसलोय कधी आलो नव्हतं. राईड आपली चालू झालेली आहे. मोबाईल सुटण्याची भीती आहे.
आम्ही तर पंखा पण नाही तो बघितला आधी तर. काम आवाज आला सुटण्याची शक्यता आहे. चक्कराला लागलं आता भाई. आता फिरायला लागला वाटतं भाई. भावाने आपल्याला लय पास करून टाकलेले. पैसे संपले आमचे भावांनो. तर गाईज आपले राईड संपलेले आहे. शक्यतो संपली झोपा करणार. ठीक आहे, बघू नेक्स्ट राईड करायची का नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच आपण राईड वगैरेमध्ये किती मजा केली, काय काय केलं ते. मला जास्त शूट करता नाही आलं कारण की गर्दी खूप होती, खूप म्हणजे खूप प्रचंड गर्दी होती. आणि त्याच्यानंतर तर मी अजून 2-3 गेम वगैरे पण खेळलो, राईड वगैरे घेतल्या. मग त्याच्यानंतर माझ्या मित्राच्या इथं गेलेलो. त्याने स्टॉल लावलेलं होतं शिवमंदिरच्या इथं. त्या शिवमंदिरच्या इथं गेलो, त्या स्टॉलच्या इथं. तर त्यांनी सांगितलं, त्याने वरती आज म्हणजे किती कमवले वगैरे असं. म्हणजे त्याने 20,000 रुपयाचा माल घेतलेला आणि त्याच्यावरती 18,000 रुपये काढलेत. 20,000च्या मालवरती 18,000 रुपये त्याने आज काढले. एवढं म्हणजे त्यांनी सकाळी काहीतरी 10 वाजता लावलेलं, 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत त्यांनी 9 वाजेपर्यंत त्याचा माल संपवून एवढे अमाऊंट काढले. ते पण फक्त खाली बसून. म्हणजे त्यांनी लाज नाही बाळगली. तर म्हणजे एवढंच बोलायचं आहे, कारण की कुठल्याही गोष्टीला जर लाज धरली तर आपण काय पुढं जाणार नाही, एवढंच बोलायचं आहे. आणि अजून एवढंच बोलायचं आहे, कारण की त्यांनी त्यालाच घेऊनसुद्धा आपण मजा मस्ती केली. म्हणजे त्या एक अनुभव भेटला, कारण की भाई एक जबाबदारी पण त्यांनी पाळली. आणि आपला दुसरा पण मित्र होता, ती दुकानाच्या इथं पण गेलेलो. त्याने पण खूप मेहनत आज केलेली आहे. आणि आपण गेलो, आपण पण आज फुल प्रसाद वगैरे भरपूर 2 ठिकाणी वाटले. एक आपल्या CNGच्या इथं म्हणजे म्हाडा कॉलनीच्या एरियामध्ये, आणि एक शिवमंदिरच्या इथं स्टेशनच्या इथं. तिथं पण आपण गेलेलो, तिथं पण प्रसाद वाटप वगैरे केलेलं आहे. तर मित्रांनो, जास्त ब्लॉग मोठा पण करायचा नाही, कारण की तुम्हाला पण आपल्याला बोर करायचं नाही आहे. तर भेटूया आपल्या नवीन ब्लॉगसोबत लवकरच, नवीन ठिकाणी, नवीन जागी. कारण डेट इज अनएक्सपेक्टेड. तुझं जग हे आपल्याला अजून जगायचं आहे, भरपूर काय एन्जॉयमेंट करायचे आहेत, भरपूर काय. ठीक आहे, तर भेटूया लवकरच. जय भीम, जय शिवराय.